गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद. प्रकृती निसर्ग निर्माण, पंचपान चैतन्य ध्यान, चक्रगती जीव प्रमाण, स्वप्रकाश आपण झालो पाहिजे. प्रकृती निसर्ग हा निर्माण केलेला आहे ह्या विश्वामध्ये सगळे. ते कशासाठी काम केले असेल? पूरक सगळ्यांना अन्न मिळावं, वातावरण चांगलं व्हावं, ते आपल्यासाठीच बनवले आहे. पण त्या वातावरणाला बिघडवण्याचं कारण आपण काम करतो. प्रकृती काय करत नाही. झाडाखाली बसलो तर सावली सगळ्यांना सारखी देते. झाडाचा वृक्ष तोडणाऱ्याला सावली देते, नाही तोडणाऱ्याला पण सावली देते. त्याच्यात किती नम्रता आहे. कधीच त्याच्यात वैरभाव येत नाही. पण आपल्यात कोणी काय बोललो त्याच्याबद्दल लगेच वाईट भावना आपल्यात निर्माण होते. त्याचा विचार चुकला म्हणून तो बोलला, आपण विचार नाही करायचा. आपल्या विचारात आपण फार चांगलं ठेवणं हे महत्त्वाचं आहे. म्हणून प्रकृती निसर्ग निर्माण, पंचप्राण चैतन्य ध्यान, चक्रगती जीवा प्रमाण, स्वप्रकाश. आपण प्रकृतीने निसर्गाने जे बनवलेलं आहे त्या प्रकाशामध्ये कसा आपण राहतो. पंचप्राण चैतन्य याच्यात ठेवलेलं आहे. ते कसं ठेवलं असेल त्याचं ते कधीच बिघाड होत नाही. एक तत्व जरी बिघडला तर सगळं विनाशाकडे जाऊ. म्हणून हे चक्रगती जीवन प्रमाण, स्वप्रकाशित. आपण ध्यान असलं पाहिजे ह्या निसर्गाने आपल्यासाठी काय काय ठेवलं ते. आणि ते निसर्गाची कृतज्ञता भाव आपल्याला असला पाहिजे. आपल्याला तो करतो, सगळं निसर्ग हवा देतो, ऑक्सिजन देतो, त्याच्याबद्दल पूज्य भाव असला पाहिजे. हा मूळ प्रकाश खरा आपल्यात आला पाहिजे. त्या ईश्वराने त्या स्वरूपाने बनवलेला आहे. तो ईश्वर तोच स्वरूप आहे. त्या स्वरूपात पाहता आला पाहिजे. ह्या निसर्गामध्ये सगळं दत्तमय पाहता आलं पाहिजे. पाहण्याचा डोळस भाव, दृष्टी हा आपली बुद्धी आणि आपली दृष्टी ही विकसित करता आली पाहिजे. सगळ्यामध्ये एक आहे हा भाव आपल्यात कसा पाहता येईल, त्या विचाराने कसा राहील, त्या चिंतनात राहता आलं पाहिजे. हे उत्तम क्रिया आहे. आणि त्या क्रियेने राहणं हा उत्तम परमार्थ आहे. गुरुदेव दत्त.